हेलो एव्हरीवन गाईज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, MST CET 2026च्या स्टुडंटसाठी मोस्ट इम्पॉर्टंट काही अपडेट्स आलेले आहेत. ते म्हणजेच की पहा की MST CET एक्झामसाठी आता खूप कमी टाईम राहिलेला आहे आणि या कमी टाईमामध्ये 3 इम्पॉर्टंट अपडेट आलेले आहेत. ते म्हणजेच पहिलं, तुमचं फायनल शेड्यूल डिक्लेअर झालं आहे की नेमकं कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत तुमची एक्झाम होणार आहे. म्हणजे डेट्स नेमक्या फायनल कोणत्या झाल्या आहेत ते मी तुम्हाला सांगतोय नोटीसमध्ये. त्याबरोबर पहा, PCM आणि PCBचे जे रजिस्ट्रेशनचे डेट्स आहेत त्याबद्दल अपडेट आहे आणि त्याबरोबर तुमचे जे हॉल तिकीट आहे MST CETचं, तर त्या हॉल तिकीटच्या डेटबद्दल इम्पॉर्टंट अपडेट्स आहेत. तर हे 3 नोटीस CET सेलने ऑफिशियली सांगितलेले आहेत. तर वन बाय वन मी तुम्हाला इथं सांगतो. सगळ्यात पहिले आपण फायनल जे शेड्यूल आलेलं आहे PCM आणि PCBचं ते आपण इथं पाहूया. जसं आपण याच्यावरती क्लिक करतो, पाहू शकता पहिली नोटीस आपल्याला इथं दिसते. तर यावर्षी MST CETच्या टोटल 2 अटेम्प्ट्स आहेत, तुम्हाला माहिती आहेत. तर सगळ्यात पहिले पहा, मेनली आपण PCM PCB साठी इथं पाहत आहोत. ठीक आहे, तर पहा, MST CET PCM ग्रुपसाठी 2026च्या विद्यार्थ्यांसाठी 11 एप्रिल 2026 ते 20 एप्रिल 2026 मध्ये PCM ग्रुपची एक्झाम होणार आहे. त्यानंतर PCB ग्रुपची एक्झाम 21 एप्रिल 2026 ते 26 एप्रिल 2026 या डेट्समध्ये होणार आहे. तर हे झालं PCM आणि PCB ग्रुपचा पहिला अटेम्प्ट. त्यानंतर सेकंड MST CETचा अटेम्प्ट. यामध्ये पहा, सेकंड अटेम्प्टच्या डेट. यामध्ये PCB ग्रुप अगोदर होणार आहे. याच्यामध्ये पहा, 10/5/2026 ओके, म्हणजे मे महिन्यामध्ये 10 मे 2026 ते 11 मे 2026 ओके, या डेट्समध्ये. त्यानंतर PCB ग्रुपचं जे एक्झाम होणार आहे ते 12 मे ते 16 मे 2026 तर या डेट्समध्ये होणार आहे. तर हे झालं तुमचं फायनल एकदम शेड्यूल. पाहू शकता याच्यामध्ये CET सेलचा जो हे आहे, त्यांनी म्हणजे फायनलाइज इथं केलेल्या आहेत एक्झाम डेट्स, तुमच्या नोटीस सुद्धा इथं दिलेली आहे. ठीक आहे, आपण आता इथं फायनल एक्झाम डेट्स पाहिल्या. आता आपल्याला दुसरी नोटीस इथं पाहूया आपण. ते म्हणजेच की पाहू शकता सेकंड नोटीस आहे इथं, ते म्हणजे रजिस्ट्रेशन डेट्स बद्दल. ओके. सो अजून ज्या स्टुडंट्सनी इथं रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये, ओके. सो इथं मी तिसरी सुद्धा नोटीस डाउनलोड करून ठेवतो. ठीक आहे. तर ज्यांनी इथं रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये, ओके, फर्स्ट आणि सेकंड अटेम्प्टसाठी, तर त्यांच्यासाठी गुड न्यूज अशी आहे की ते इथं रजिस्ट्रेशन करू शकता लेट फीज भरून. पाहू शकता, विथ ॲडिशनल लेट फीज ऑफ ₹500 फॉर ऑल कॅटेगरीज. म्हणजे PCM PCBसाठी तुम्हाला अजून सुद्धा रजिस्ट्रेशन करायचं असेल तर करू शकता. 19 मार्च 2026 ते 20 मार्च 2026, म्हणजे आज 19 मार्चला मी तुम्हाला व्हिडिओ देत आहे. तर आजपासून तर उद्यापर्यंत 20 मार्चपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. म्हणून हा व्हिडिओ सगळीकडे तुम्ही शेअर करा. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन सुद्धा अजून बाकी असेल तर ते करू शकता, नो वरी. ठीक आहे. तर हे असं तुम्हाला दोन्ही अटेम्प्टसाठी तुम्ही असं रजिस्ट्रेशन इथं डेट्स आहेत, तुम्ही करू शकता 20 मार्चपर्यंत. ठीक आहे. तर आता तिसरी नोटीस कोणती आपली? मोस्ट इम्पोर्टंट तुमच्या हॉल तिकीटची. ठीक आहे. तर हॉल तिकीटची पाहू शकता. हे आहे तुमची नोटीस. ठीक आहे. डाउनलोडिंग ऑफ CET 2026 हॉल तिकीट. ठीक आहे. आपल्याला ही पूर्ण नोटीस इथं दिलेली आहे. पण याच्यामध्ये जे इम्पोर्टंट पॉइंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगतो. पहा, MST CETचं हॉल तिकीटच्या डेटबद्दल त्यांनी इथं सांगितलंय. ठीक आहे. तर पहा, काही महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये सांगितल्या आहेत तेच तुम्हाला मी सांगतो, म्हणजे तुमचा टाईमपास इथं होणार नाही. तर पहा, तुमचं जे हॉल तिकीट येणार आहे त्याच्यावरती पाहू शकता, हॉल तिकीटचे जे एक्झामिनेशन डेट्स आहेत, म्हणजे जे हॉल तिकीटमध्ये एक्झामिनेशन डेट्स असतील तर ते इथं अनाउन्स केले जात असतात. ठीक आहे. तर प्रोव्हिजनल हॉल तिकीटमध्ये तुम्हाला काय समजते, तर एक्झाम सिटी इंटिमेशन स्लिप. म्हणजेच काय, की तुम्हाला तुमचं एक्झाम सेंटर कोणतं असणार आहे ते समजते. ठीक आहे. त्याबरोबर पाहू शकता एक्झाम सिटी इंटिमेशन स्लिप तुम्हाला येते. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जे फायनल ॲडमिट कार्ड आहे ते तुम्हाला अवेलेबल होते कुठं? ऑनलाईन लॉग इनमध्ये. तुम्ही जे या वेबसाईटवरती CET सेलची ही वेबसाईट आहे. याच्यावरती तुम्ही जे लॉग इन करता ना, तर जेव्हा लॉग इन करता पाहू शकता कॅन्डिडेट. ओके. कॅन्डिडेट जे लॉग इन तुम्ही इथं करता, तर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड इथं अवेलेबल होते. ठीक आहे. अप्रॉक्सिमेटली 3 to 4 डेज प्रायर टू रिस्पेक्टिव्ह CET एक्झामिनेशन डेट्स. म्हणजेच तुमचं जे डेट्स आहेत CET, जसं आता फॉर एक्झाम्पल 11 एप्रिलपासून स्टार्ट होणार आहेत PCMच्या एक्झाम. तर PCMच्या 3 ते 4 दिवसा अगोदरच सर्व विद्यार्थ्यांची इथं हॉल तिकीट 3 ते 4 दिवसा अगोदर तुम्हाला ऑनलाईन लॉग इनमध्ये अवेलेबल होतील, असं इथं सांगितलेलं आहे. त्याबरोबर पाहू शकता महत्त्वाचं, ऑल कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू व्हेरिफाय देअर एक्झामिनेशन सेंटर डिटेल्स इन्क्लुडिंग डिस्ट्रिक्ट, तालुका अँड डाउनलोड देअर फायनल ॲडमिट कार्ड which will be made available at least 4 days prior to CET examination from candidates login. म्हणजे कमीत कमी 4 दिवसा अगोदर तुम्हाला हे हॉल तिकीट दिल्या जाणार आहे. ठीक आहे.
म्हणजे इथे पाहू शकता 3 to 4 डेज. कमीत कमी 4 दिवसा अगोदर इथं तुम्हाला मिळतील असं यांनी स्पष्ट सी-ई-टी सेलनी इथं सांगितलेलं आहे. तर हे महत्त्वाचं त्यांनी ॲडमिट कार्डबद्दल सांगितलेलं आहे. म्हणजे आता कन्फ्युजन अजिबात नाही, की हॉल तिकीट कधी येतील वगैरे हे तुम्हाला मी इथं सांगितलं आहे. स्पेशल सी-ई-टीने इथं ऑफिशियल नोटिफिकेशन डिक्लेअर करून सांगितलेलं आहे. तर 3 अपडेट मी तुम्हाला दिल्या आहेत. पहिली म्हणजे तुमचे एक्झाम डेट्स तिथं फायनल एकदम झालेल्या आहेत. याच्यामध्ये आता बदल होणार नाहीये. त्यानंतर या 20 मार्चपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. अजून सुद्धा टाईम आहे. आणि थर्ड म्हणजे 3 ते 4 दिवसा अगोदर तुमचे हॉल तिकीट येणार आहे. तर तिन्ही अपडेट आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. अजून जसे अपडेट येतील तसे मी तुम्हाला इथं देणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल नोटिफिकेशन ऑलची सेट करा. तुमचे ॲडमिशन होईपर्यंत सगळे इम्पोर्टंट व्हिडिओज तुम्हाला मी प्रोव्हाईड करणार आहे. गाईडन्स तुम्हाला देणार आहे. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक यू.